आपले सर्वांचे रेटियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठामध्ये राष्ट्रीय पंचायत राज ग्राम प्रधान जे सरपंच संघटना आहेत त्यांच्या वतीने राज्य शासनाच्या शिक्षण खात्याच्या विरुद्ध किंवा त्यामध्ये जे नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ असतील किंवा कलेक्टर असतील यांच्या विरुद्ध ही याचिका होती. त्यामध्ये जे प्रधान सचिवांना देखील पार्टी करण्यात आला होता आणि त्यांचा रेट पिटिशन क्रमांक आपण स्क्रीनवर बघू शकता. यामध्ये महत्त्वाचा आदेश जे आहे 1/3/2024 रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने दिलेला आहे. यामध्ये पवित्र पोर्टलवर शिक्षकांची भरती करण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश पारित करण्यात आलेले आहे. मित्रांनो, सदर याचिका हे मागील काही महिन्यांपासून चालत आहे. त्यामध्ये 1/3/2024 रोजी हा आदेश आलेला आहे. यापूर्वी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये जे काही 700-800 पदे रिक्त होती त्या संदर्भातली ही याचिका एका संघटनेचे अध्यक्षांनी दाखल केली होती. त्यावर आजपर्यंत जे याची हिअरिंग चालत आहे. तर 1/3/2024 रोजी झालेली जे काही हिअरिंग होती त्यामध्ये जे शासनाचे सहाय्यक सरकारी वकील आहेत तर त्यांनी एक रेकॉर्ड ठेवलेला आहे. म्हणजेच उच्च न्यायालयाच्या समोर त्यांनी जे जे शिक्षकांची भरती त्यांनी पवित्र पोर्टलमार्फत पहिल्या फेजकरिता केलेली आहे त्याचा त्यांनी एक चार्ट त्यामध्ये उच्च न्यायालयात सादर केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी हे दाखवलेलं आहे की आम्ही जे आहे उमेदवारांची इथे शिफारस केलेली आहे. त्याचे कट ऑफ मार्क वगैरे देखील त्यांनी 25/2/2024 रोजीची मेरिट यादी जे नागपूर जिल्हा परिषदेकरिता सर्व राज्यांकरिता हे प्रसिद्ध करण्यात आली होती. वेगवेगळे जिल्हा परिषद नापा मनपा असतील तर त्यामध्ये सदर याचिका नागपूर जिल्हा परिषदेपुरती मर्यादित असल्याने तिथे त्यांनी नागपूर जेडपीचं इथे आकडेवारी ठेवलेली आहे की आम्ही इतके शिक्षकांची इथे भरती केलेली आहेत. यामध्ये जे चार्ट त्यांनी तिथे माननीय उच्च न्यायालयाच्या टेबलवर ठेवला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 501 जागांकरिता जाहिरात दिली होती आणि 345 उमेदवारांची इथे आम्ही रिकमेंडेशन केलेलं आहे, त्यांचा म्हणजे शिफारस झालेली आहे. आता हे चार्ट स्पष्टपणे इथे दाखवत आहे की यामध्ये जवळपास 150 शिक्षकांची अजूनही भरती झालेली नाहीत. म्हणजे 501 पदांची जाहिरात, 345 यांची शिफारस, तर 150 शिक्षक इथे कुठेतरी कमी भरण्यात आले असे उच्च न्यायालयाने त्यांचे ऑर्डरमध्ये नमूद केलेले आहे. आता जे डिस्प्यूट आहेत म्हणजे जे याचिकेचा मेन मुद्दा आहे तर ते अशा संदर्भात आहे की जे काही वेकेन्सी इथे सँक्शन आहेत तर ते शिक्षकांची भरती शासन का करत नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. आणि जवळपास 828 इतकी जे पदे आहेत तर ते शासनाच्या वतीने पवित्र त्यांचे जे काही वेकेन्सीचा चार्ट असेल किंवा रोस्टर असेल त्यामध्ये दाखवली जात आहे. परंतु 717 इतकीच पदे रिक्त असल्याचे जे सरकारी वकील आहेत त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे ही जी पदे आहेत तर ते देअर डज नॉट अपियर टू बी एनी राईम ऑर रिझन एज टू व्हाय सिन्स देअर इज एक्झिस्टिंग वेकेन्सी द एंटायर वेकेन्सी इज नॉट ॲडव्हर्टाइज फॉर द पर्पज ऑफ सिक्युरिंग सुटेबल अँड इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फिलिंग देम. म्हणजे इथे याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आहे इथे पूर्ण जे काही 700 किंवा 800 जे पदे आहेत तर त्याची जाहिरात तुम्ही का देत नाही, तुम्ही इतक्या कमी पदांची जाहिरात का दिली. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एका प्रकारे जे शासन आहेत तर इथे एका हाताने असे दाखवत आहेत की तुम्ही जे आहे राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षण हा कायदा जे आहे ते तुम्ही इम्प्लिमेंट करत आहात, त्याचे तुम्ही काटेकोर अंमलबजावणी करत आहात आणि मुलांना मोफतमध्ये जे शिक्षण आहे उमेदवारांना ते देत आहात. आणि त्यामध्ये दुसऱ्या हाताने तुम्ही असे दाखवत आहेत की इथे अशी सिच्युएशन इथे समोर येत आहेत किंवा तुम्ही त्याला निर्माण करत आहात की महिने इथे झालेले आहेत आणि तुम्ही शिक्षकां जे आहे इथे भरती करू शकत नाही किंवा शाळांना शिक्षक देऊ शकत नाही. म्हणजेच एका हाताने तुम्ही असे दाखवत आहात की आम्ही राईट टू एज्युकेशन ॲक्ट जे कायदा आहे त्यामध्ये मोफत शिक्षण देत आहोत उमेदवारांना आणि जिल्हा परिषदांच्या शाळा चालवत आहात आणि दुसऱ्या हाताने तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करत आहात असे याचिकाकर्त्यांचे इथे मान्य होते. 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये इथे माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे की हे जे काही सध्याचे घडीला सुरू आहे तर त्यामध्ये उमेदवारांना किंवा जे विद्यार्थी असतील तर त्यांना जे एज्युकेशन देण्याची जे शासनाची इथे जबाबदारी आहे म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार तर आम्ही जे आहे इथे डायरेक्ट करत आहोत. म्हणजे इथे जे काही न्यायालयामध्ये याचिकेमध्ये जे काही पार्टी असणारे शासनाचे अधिकारी असतील तर त्यांना इथे रेस्पोंडंट नंबर 5 यांना इथे क्लिअरली स्टँड म्हणजे शासनाचा जे काही पवित्र पोर्टलमार्फत भरती करण्याचा स्टँड आहे ते क्लिअरली आमच्यासमोर तुम्ही ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून ठेवा. पुढील तारीख यामध्ये जे आहे देण्यात आलेली आहे तोपर्यंत शासनाला इथे त्यांनी त्यांचा स्टँड जे काही आहे ते ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून ठेवण्याचे आदेश दिलेले आहे. इन व्ह्यू ऑफ द कंटेन्शन बाय दी लर्न ॲडिशनल गव्हर्नमेंट प्लिजर म्हणजे सहाय्यक वकील जे आहेत तर त्यांना जे आहे 100% वेकंट पोस्ट कॅन नॉट बी ॲडव्हर्टाइज अँड व्हॉट इज परमिसिबल टू बी ॲडव्हर्टाइज आर ओनली 70
पर्सन ऑफ द वेकन्सीज ऑन अकाउंट ऑफ द गव्हर्नमेंट रेझोल्युशन डेटेड 21 जूनचा GRचा सरकारी वकिलांनी इथे रेफरन्स दिलेला आहे की आम्ही 100% शिक्षकांची भरतीची जाहिरात देऊ शकत नाही, तर 70% जाहिराती जे आम्ही दिलेल्या आहेत ते शासनाच्या 21 जूनच्या GRनुसार दिलेले आहे. आणि 19 डिसेंबर 2023 रोजी जे काही कम्युनिकेशन उच्च न्यायालयात झाला होता, तर त्याला अनुसरून आम्ही 10% त्यामध्ये वाढवलेले आहे. म्हणजेच 80% पदे आम्ही सध्याच्या घडीला भरत आहोत. आणि असं सरकारी वकिलांचं यामध्ये म्हणणं होतं. तर ॲज दॅट अनफॉर्च्युनेटली स्टील एन्श्युअर अ पोझिशन ऑफ 20% ऑफ द सँक्शन स्ट्रेंथ ऑलवेज रिमेनिंग वेकेंट. म्हणजे अशा प्रकारे जवळपास 20% जागा ती आहे ते रिक्तच इथे राहणार आहे. तर आता उच्च न्यायालयाने त्यांचे 3 नंबरच्या पॉईंटमध्ये अजून एक डायरेक्शन दिलेलं आहे की वी ऑल्सो फाउंड दॅट देअर इज अ सिरियस नीड टू इंटिग्रेट दी पवित्र पोर्टल विथ दी स्टाफिंग पॅटर्न ॲज वेल ॲज दी बॅकवर्ड सेल. म्हणजेच आम्ही जे आहे इथे शासनाला डायरेक्ट करत आहोत की जे पवित्र पोर्टल आहे तुमचा, तर त्याचे जे काही तुमचे शिक्षकांचे पदे असतील, स्टाफिंग पॅटर्नचा जे काही तुमचा नियम असेल किंवा प्रक्रिया असेल, तर त्याला तुम्ही त्यासोबत जोडा. किंवा त्यासोबतच तुम्ही जे बिंदू नामावली चेक करणारे मागासवर्गीय हे असतात, आयुक्त असतात किंवा कक्ष असते त्यांचं, तर त्याच्यासोबत देखील तुम्ही जोडा. जेणेकरून काय होणार की मॅनेजमेंटचा जे काही यामध्ये रोल आहे ते कुठेतरी कमी होईल. म्हणजे मित्रांनो, इथे संस्थांचा यामध्ये हस्तक्षेप कमी होईल आणि तुमची जी प्रक्रिया असेल तर ते जलद गतीने होईल आणि सिंगल पोर्टलच्या माध्यमातून सर्व काही माहिती इथे उपलब्ध होईल आणि तुम्हाला काम करण्यास देखील इथे मदत होईल आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला शिक्षक जे आहे इथे देता येणार आहे, अशी सूचना देखील किंवा ऑर्डर देखील उच्च न्यायालयाच्या वतीने शासनाला करण्यात आलेला आहे की तुमचा पवित्र पोर्टल मागासवर्गीय कक्ष जे आहेत बिंदू नामावली चेक करणारा, तर त्याला तुम्ही जे आहे इथे जोडा. तसेच तुमचा स्टाफिंग पॅटर्न देखील इथे जोडा, जेणेकरून तुम्हाला जे इथे शिक्षकांची जी अवेलेबिलिटी आहे ते करण्यास तुम्हाला जे इथे सोपे जाईल. आता जे काही ॲडिशनल गव्हर्नमेंट प्लिजर आहे म्हणजे सहाय्यक सरकारी वकील आहेत, तर शल ऑल्सो फाईल अन ॲफिडेविट इन धिस रिगार्ड. म्हणजे त्यांनी देखील या संदर्भातले ॲफिडेविट दाखल करा. म्हणजे अगोदर 100% शिक्षकांची भरती का केली जाऊ शकत नाही आणि राहिलेले पदे तुम्ही कधी भरणार आहात याचा एक ॲफिडेविट. त्यानंतर तुम्ही मागासवर्गीय कक्षाला पवित्र पोर्टल जोडा या संदर्भातला दुसरा ॲफिडेविट. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे तुम्ही सादर करा. अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाच्या वतीने इथे त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. दी स्टेट शल ऑल्सो फाईल ॲफिडेविट ॲज टू डेफिशियन्सी इन रेकमेंडेशन ऑफ दी एलिजिबल कॅन्डिडेट्स ॲज दी ॲडव्हर्टाइज पोस्ट ॲज पर दी चार्ट डेटेड. म्हणजे 25/2/2024 रोजी जे काही तुम्ही जिल्हा परिषद नागपूरचा आमच्याकडे चार्ट ठेवलेला आहे, त्यामध्ये तुम्ही 501 इथे जाहिरात जरी दाखवली असली तरी तुम्ही जे 345 शिक्षकांना इथे रिकमेंडेड केलं आहे किंवा शिफारस केलेली आहे, तर त्याचा देखील तुम्ही आमच्याकडे ॲफिडेविट द्या की त्यामध्ये का तुम्ही कमतरता केलेली आहेत आणि ही राहिलेली जे काही 150 पदे आहेत ते तुम्ही का भरली नाहीत याचं देखील आमच्यासमोर. आणि ते तुम्ही ओन्ली अँड दी टाईम पिरियड विदिन विच धिस डेफिशियन्सी वुड बी क्युअर्ड. म्हणजे तुम्ही हे जे काही कमतरता या दोन्ही आकड्यांमध्ये दिसत आहे, 150 पदांची यामध्ये तुम्हाला तफावत दिसत आहे, ते तुम्ही कधी भरणार आहात आणि तुम्ही ते का भरली नाहीत याचं देखील तुम्ही आमच्याकडे ॲफिडेविट द्या. तसेच पवित्र पोर्टल तुम्ही जे आहे इथे लिंक करण्यास जे काही कार्य करणार आहात किंवा ते करण्यासाठी जे काही तुमचं ॲफिडेविट असेल ते तुम्ही द्या. आणि 8 मार्च 2024 रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने पुन्हा या याचिकेची हिअरिंग ठेवलेली आहे. 8 तारखेपर्यंत यांना ॲफिडेविट देण्यास सांगितले आहे. याची जे मित्रांनो ऑर्डरबाबत संदर्भात जे बातम्या आहेत ते देखील वेगवेगळ्या वृत्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. शासनाला जे आहे इथे शिक्षण हक्क कायदा जे आहे राईट टू एज्युकेशन त्याबाबत सरकार प्रामाणिक आहे का असा प्रश्न उच्च न्यायालयाने इथे उपस्थित केलेला आहे. आपण याची माहिती ऑर्डरच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि शिक्षकांची भरती करण्यासंदर्भात उदासीनता दाखवली जात असल्याचे आढळून आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने राज्य शासनाचे जे काही शिक्षण खातं असेल तर त्यांना शिक्षण हक्क कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत प्रामाणिक आहात का असे प्रश्न उपस्थित केलेला आहे मित्रांनो. आणि त्या संदर्भातला आदेशात देखील मुद्दा उपस्थित केलेला आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ही याचिका त्यांच्याबाबत होती आणि एका संघटनेच्या अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांनी ही याचिका तिथे दाखल केली होती. त्याला अनुसरून जे इथे महत्त्वाचे आदेश यामध्ये देण्यात आलेले आहे. राज्य शासनाच्या वतीने जे काही माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली होती त्यामध्ये नागपूर झेडपीचे जे काही शाळा आहेत त्यामध्ये शिक्षकांची 717 पदे रिक्त होती. म्हणजे बिंदू नामावलीनुसार
त्यापैकी 501 पदांची पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यात आली होती आणि त्यापैकी 345 शिक्षकांची शिफारस इथे करण्यात आली होती. तर यामुळे 156 पदे पुन्हा रिक्त राहणार आहेत. तसेच उर्वरित देखील पदे यापैकी रिक्त राहणारच आहे. तर या संदर्भातलं तुम्ही शिक्षकांची भरती कधी करणार आहात, त्यांची नियुक्ती कधी करणार आहात, याबाबतचे तुम्ही जे काही तुमचे म्हणणे आहे ते स्पष्ट करा आणि ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत त्याची माहिती द्या. पवित्र पोर्टलला मागासवर्गीय कक्षासोबत जोडा असे देखील उच्च न्यायालयाच्या वतीने आदेश देण्यात आले. शिक्षक भरतीचं जे काही पवित्र पोर्टल आहे तर त्याचा स्टाफिंग पॅटर्न म्हणजे तुमचा कर्मचाऱ्यांचा आकृती बंद असते, बिंदू नांबोली जी असते व मागासवर्गीय कक्ष जे काही आरक्षण तपासते त्याच्यासोबत जोडणे अत्यंत आवश्यक आहे असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त करून राज्य सरकारला यावर भूमिका स्पष्ट करण्याचे सांगितले. ही जोडणी झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाच्या शिक्षक भरतीमधील हस्तक्षेप कमी होईल, रिक्त पदांची परिस्थिती एकाच पोर्टलवरून स्पष्ट होईल, तसेच विद्यार्थ्यांना देखील शिक्षकांची जे काही कमतरता आहे त्याच्या अभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही असे उच्च न्यायालयाचे यामध्ये म्हणणे आहेत. मित्रांनो, हीच बातमी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये देखील आलेली आहेत. 828 शिक्षकांची जी पदे आहेत त्याच्यावर हे प्रकरण उच्च न्यायालयात चाललेलं आहे. खंडपीठाकडून तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात आलेली आहे. सरकारला मागितलेलं आहे उत्तर. शिक्षकच नसतील तर RTEचा अर्थ काय राहणार आहे, म्हणजे ते राईट टू एज्युकेशन ॲक्टचा जे काही कायदा आहे त्याची अंमलबजावणी तुम्ही कशी करणार शिक्षकच नसतील तर. 70% जे काही मित्रांनो इथे उपस्थित करण्यात आला होता मुद्दा, त्यानंतर त्याला जे 80% करण्यात आलेलं आहे. मात्र दुर्दैवाने अजूनही 20% जे पदे असणार आहे ते रिक्त राहणार आहे असे उच्च न्यायालयाने तिथे नाराजगी व्यक्त केलेली आहे. येणाऱ्या 8 मार्च रोजी होणारी जी सुनावणी आहे त्यामध्ये मित्रांनो शासनाच्या वतीने ॲफिडेव्हिट फाईल करण्यात येते किंवा त्यामध्ये अजून त्यांच्या वतीने वेळ मागवण्यात येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि पुढील हिअरिंगमध्ये जे काही होणार आहे त्याची देखील माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. तर ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. जर आपल्याला माहिती आवडली असेल तर नक्कीच आपण व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करू शकता.